यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला असून शहरात ठिकठिकाणी दारू, मटका, ऑनलाईन जुगार असे अवैध व्यवसाय सुरू आहेत। पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बंद होणारे व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे। त्यामुळे या बंद न होणाऱ्या व्यवसायांना नक्की कोणाचा वरदहस्त मिळतो हे गुलदस्त्यात आहे। यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अप्सरा चौक, कॉटन मार्केट चौक, स्टेट बँक चौक, पाटीपुरा मस्जिद जवळ इस्लामपुरा, छोटी गुजरी या भागात जुगार, मटका, दारू यांचं प्रमाण वाढत असून त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। हे व्यवसाय संबंधित विभागाने कडक कारवाई बंद करावेत अशी मागणी महिलांमधून होतीये। त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। अनेक गावात असे धंदे उघडपणे चालू असल्याचं दिसतंय। हातभट्टी दारू, अवैध देशी दारूसह मटका खुलेआम चालू असल्याने सामाजिक वातावरण दूषित होत असून नागरिकांनी आणि महिला वर्गाची नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रित कडक कारवाई करावी अशी मागणी महिला आणि नागरिकांकडून केली जाते। खास करून शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर व्यवसाय सुरूच आहेत। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.